बातमी समोर येते। बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार असल्याचं अजित पवारांनी आता स्पष्ट केलंय। माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही असंही अजित पवार म्हणाले। बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून ताई आणि दादांमध्ये आता जुंपल्याचं हे पाहायला मिळतंय। बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याला निधी देण्यासाठी सुप्रिया सुळेंनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं आणि त्याच संदर्भात अजित पवारांनी हे वक्तव्य केलं। नो कमेंट्स त्याच्या संदर्भात मी पण आज 35 वर्ष काम करतो, तुम्ही पण मला बघितलेलं। खासदारांना पण 5 कोटी आमदार खासदार निधी असतो, म्हणजे जर करायचं म्हटलं तर कशात नाही करता येऊ शकतो। 23 लाख लोकांचे माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली। 9 तालुके 23 लाख मतदार आणि 5 कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही। म्हणजे शाळांना पैसे दिले, रस्त्यांना दिले, तर आम्ही अनेक खासदारांनी हे मूव्ह केलं आणि मी माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा। त्याचं काम तातडीनं चालू होईल, सूचना दिलेल्या आहेत। सीओशी बोललोय, से म्हणून PMRDचे प्रमुख आहेत त्यांच्याशी बोललोय, डुडी कलेक्टरशी बोललोय। त्यांना म्हणलं 600 मीटरचा रस्ता आहे, आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता कामा नये, माझ्या बहिणीला पण येता कामा नये आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता कामा नये। आता तो रस्ता झालाच पाहिजे, त्या कामाला यंत्रणेला लावलेलं आहे। निधी कमी पडून दिला जाणार नाही।